नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय? धरती का आंगन महके। काय आहे? धरतीचा आंगण महके हा एक कविता आहे। काय आहे? हा एक कविता आहे आणि हा कविताचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता आपण पहिलं बघणार आहे की कवी यांचा परिचय आणि त्यांचा परिचयाबद्दल पद्य संबंधी काय दिलेले आहे। तर चला बघून घ्या। कवी कोण आहे? डॉक्टर प्रकाश दीक्षित। काय आहे? डॉक्टर प्रकाश दीक्षित हे एक कवी आहे। यांचा परिचय 1929 इटावा उत्तर प्रदेश, मृत्यू 2012। परिचय आजीवन अध्यापक रहे। डॉक्टर दीक्षित जी अर्चना, मणिप्रभा, ज्ञानार्जन आदि पत्रिकाओं के संपादक रहे। इथे पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या। त्यांचा जन्म 1929 इटावा उत्तर प्रदेशात झाला आणि त्यांची मृत्यू 2012 पासून झाला। यांच्या परिचय ते आजीवन अध्यापक राहिले आणि दीक्षितजी यांचं अर्चना, मणिप्रभा, ज्ञानार्जन आदि पत्रिका ते माध्यमातून ते संपादक राहिले। अमर उजाला समाचार पत्र में पत्रकारिता भी की आणि अमर उजाला समाचार पत्र मध्ये त्यांनी पत्रकारिता पण केली। आपकी रचनाएं विविध पत्र पत्रिकाओं की शोभा बढ़ाती रही आणि त्यांची जी रचना आहे ते खूपच वेगवेगळे पत्र किंवा पत्रिकांची शोभा बढ़वत आहे। यांची प्रमुख कृतियां अर्चनांजली, मंगलपद, दोहावली, राष्ट्रीय स्वर, कविता संग्रह इत्यादी। आता आपण यांचा पद्य संबंधी बघणार आहे की पद्य संबंधी बद्दल यांनी काय दिलेली आहे। बघा, प्रस्तुत नई कविता में कवितर डॉक्टर दीक्षित जी ने कर्म ज्ञान एवं विज्ञान की महत्ता स्थापित की है। प्रस्तुत नवी कविता बद्दल त्यांनी कविवर यानी डॉक्टर दीक्षित यांचं कर्म ज्ञान एवं विज्ञान की महत्वता स्थापित केलेली आहे। आपका कहना है कि हम ज्ञान विज्ञान के बल पर भले ही आसमान को नाप ले, परंतु विनाशक शास्त्र ज्ञान में मानवता को बचाना भी आवश्यक है। इथे म्हणाले आहे की जेव्हा आपल्या ज्ञान किंवा विज्ञान या बलातून आपण आसमानातून नापले, परंतु जेव्हा विनाशक शास्त्र मानवतातून वाचवून जाणार आहे त्याबद्दल त्यांचा संभव समाज किंवा सदाचार स्नेह वाढवणार आहे। तर इथे यांच्या पद्य संबंधी अशा प्रमाणे दिलेले जात आहे। आता आपण पाहणार आहे की कविता यांचा अर्थ कसा प्रमाणे दिलेले जात आहे किंवा या अर्थातून त्याने कशा प्रमाणे चित्रण केलेले आहे। तर सगळं नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्हाला नाही कळणार तेव्हा तुम्ही मला पुन्हा विचारू शकता, कळलं की नाही? हो, तर चला बघून घ्या। बघा, धरती का आंगन महके कर्म ज्ञान विज्ञान से, ऐसी सरिता करो प्रभावित खिले खेत सब धान से। इथे कवीने खूपच चांगल्या प्रमाणे एक कविताचा अर्थ दिलेले आहे। कवी म्हणता की संपूर्ण जगाचा संरक्षक, कवी काय म्हणता? संपूर्ण जगाचा जे संरक्षक आहे म्हणजे गंध म्हणजे विज्ञानाचा, विज्ञानाच्या प्रगतीचा फायदा, विज्ञानाच्या प्रगतीचा फायदा पूर्णपणे गमावलेला आहे। काय म्हणतात? विज्ञानाच्या प्रगतीचा फायदा म्हणजे नीट प्रमाणे ऐकून घ्या, पुन्हा सांगत आहे मी। पृथ्वी, कवी म्हणतो की संपूर्ण जगाचा संरक्षक, कवी काय म्हणतात की जे संपूर्ण जग आहे त्यांचा संरक्षक कोण आहे? गंध म्हणजे महक, गंध म्हणजे विज्ञानाच्या प्रगतीच्या फायद्याचा पूर्ण गमावलेला आहे। ते म्हणतात की कशा प्रमाणे? नीट प्रमाणे ऐकून घ्या। ते म्हणतात मिलावा नदीचा अशा प्रकारे, निमाणा नदीच्या अशा प्रकारे वळण घ्या की प्रत्येक शेतात धान्य समुद्री, प्रत्येक शेतात धान किंवा समुद्री पीक उत्पन्न करू शकतं, पीक जे आहे उत्पादन करू शकतं। म्हणजे आपल्या कर्म विज्ञान किंवा विज्ञानासाठी आपण अशी सरिता म्हणजे नदीचा प्रभाव केलेला पाहिजे, जेव्हा त्यांच्या अशा प्रकारे वळण घ्यायची प्रत्येक शेतातून धान्य समृद्धी पीक उत्पादन करू शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे। कळलं की नाही? हो,
आता आपण पाहणार आहे दुसरा पंक्ती, तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. अभिलाषाएं नित मुस्काए, आशाओं की छाह में, पैरों की गति बंधी हुई है विश्वासों की राह में. आता इथे काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या की माणूस जे आहे, मनुष्य जे आहे किंवा माणसाने जे काही अपेक्षा ठेवली आहे, माणसाने जे काही अपेक्षा आपल्या जवळ ठेवली आहे, जे काही त्यांचा इच्छेनुसार आहे आणि जे काही त्यांच्या इच्छेनुसार आहे, सर्व पूर्ण होऊ शकेल. ते सगळं सर्व पूर्ण होऊ शकेल, परंतु मानव नेहमी विश्वासात राहतो. परंतु जेव्हा त्यांना स्वतःवर विश्वास होणार, तेव्हाही हे सगळे जे इच्छा आहे, ते जे सगळं मुस्कुन आहे, हा सगळं व्यवस्थित होणार. परंतु जेव्हा त्यांच्या मनात असं असणार की नाही मी करू शकता की नाही, त्याप्रमाणे हे नाही होणार. तर मानव हा नेहमी स्वतःकडे विश्वास ठेवा असं त्यांनी सांगितले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, शिल्पकला कुमुदों की माला, वक्षस्थल का हार हो, फूल फलों से हरी भरी धरती का सिंगार हो. इथे खूपच चांगल्या प्रमाणे कवी यांनी सांगितले आहे. आम्ही सर्व प्रकाराचा काय सांगितले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. आम्ही सर्व प्रकाराच्या हस्तकलेचा अवलंबत करतो आणि त्यांचा योग्य प्रकारे विकास झाला पाहिजे. तसेच ही जमीन फुला झाडे हिरवेगार आणि सजवलेला राहा. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, चंद्रलोक या मंगल ग्रह पर चढ़े किसी यान से, कोणताही यान से, किंतु ना हो संबंध विनाशक अस्त्रों का इंसान से. तर याबद्दल यांनी काय सांगितले आहे ते आता आपण बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा, इथे कवी काय म्हणत आहे की विज्ञानाची सतत प्रगती झालेली आहे. इथे म्हणत आहे की कवी म्हणतं की विज्ञानाची सतत प्रगती होते. विज्ञान यांची सतत म्हणजे खूपच प्रमाणे प्रगती होऊन जाते. मानव त्याच्याद्वारे बनवलेला कोणताही अंतराल यानातील चंद्राचा वापर करत आहे. काय करत आहे? चंद्रयानचा वापर करत आहे आणि मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले. परंतु मानवी विज्ञान जे आहे त्यांच्या आपल्याला विनाशक किंवा विनाशकारी शस्त्रे आणि नष्ट करण्यासाठी करू नका. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळाले आहे तो पुन्हा मला विचारू शकता. चला, मी पुन्हा सांगत आहे. मला माहित आहे की तुम्हाला कळलं नाहीये, तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. कवी काय म्हणत आहे इथे? कवी म्हणत आहे की विज्ञानाची सतत प्रगती झालेली आहे किंवा विज्ञानाची सतत प्रगती होते, परंतु मानव काय करते? मानव त्यांच्याद्वारे बनवलेला कोणताही अंतरातून यानातील चंद्राचा वापर करतात. चंद्राची काय करतात? वापर करतात आणि मंगळावर यशस्वीरित्या पोहोचवतो. परंतु मानवी विज्ञान जे आहे ते विनाशकारी शस्त्रे नष्ट करण्यासाठी वापरू नका असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. सास जीवन पट बुनकर प्राणों का तन ढाकती, सदाचार की शुभ सलाका मन सुंदरता आखती. तर इथे काय अजून म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. म्हणते प्रत्येक जे मानवी आहे त्यांच्या जीवनात सद्गुण सारखे मानवी गुण असतात. त्यांच्या मनात सद्गुण सारखे मानवी गुण असतात आणि
शुद्धता आणि शुद्धता इत्यादींनी भर नैतिक गुणवान हे आपल्या सौंदर्य आहे आणि आम्हाला ओळखून घ्या. त्या काय म्हणाला आहे की प्रत्येक मानवी जीवनातील सदयुग सारखे मानवी गुण असतात आणि शुद्धता इत्यादींनी भरा नैतिक गुणवत्ता हे आपले सौंदर्य आहे, त्यांना आम्हाला ओळखून घ्या. कळलं की नाही? हो. तर आता अजून काय आहे बघून घ्या. प्रतिमा का पैमाना मेधा की ऊंचाई नापता, मानवता का मीटर बन मन की गहराई मापता. पुन्हा कविता सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या. प्रतिभा का पैमाना मेधा की ऊंचाई नापता, मानवता का मीटर बन मन की गहराई मापता. तर इथे काय म्हणाले आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या. आपली जी प्रतिभा, आपली जी बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धिमत्ता आणि आपली मानवी वर्तन हे आपल्या चरित्रातेच प्रतिबिंब आहे. आपल्या जे चरित्रता आहे त्यांचा प्रतिबिंब आहे. कळलं की नाही? हो. पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या. आपली जे प्रतिभा आहे, आपली जे बुद्धिमत्ता आहे म्हणजे बुद्धिमत्ता आणि आपली जे मानवी वर्तन हे आपल्या चरित्रातून प्रतिबिंब आहेत. कळलं की नाही? हो. आता आपण अजून बघून घ्या. आत्मा को आवित कर दे स्नेह प्रभा परिधान से, करे अर्चना हम सब मिलके वसुधा के जय गान से. तर इथे जे अंतिम ओळी आहे त्याबद्दल कवी यांनी काय सांगितले आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या. आपली वागणूक काय म्हणाले आहे, आपली वागणूक सर्वावर, आपली वागणूक जी आहे ते सर्वावर प्रेमल असू दे. काय करून दे? प्रेमल असू दे. आमचे सर्व नेहरू सारखा पोशाखाने, आमचे सर्व नेहरू सारखा पोशाखाने सुशोभित केलेले आहे. आम्ही सर्वजण एकत्र होऊन सर्वांनी वस्थाने गाणे गा. आपण सर्वजण एकत्र होऊन वस्थाने गाणे गा असं त्यांचं मत आहे किंवा असं ते सांगत आहे. तर याप्रमाणे आपण काय वाचले, काय केले हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे प्रकृतीचा युग आहे धरतीच्या अंगणमध्ये, तर कशाप्रमाणे हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेले आहे. याबद्दल आपण हे शिकलो की जे मनुष्य आहे किंवा जे माणूस आहे त्याच्यासाठी हा जे जीवनात ते त्रिवेक्षा भरपूर जाणार आहे आणि त्याबद्दलही त्यांच्या जीवनातून अजून काही असे परिस्थिती येणार आहे की त्याबद्दल त्यांना त्यांचा सामना करायचा आहे. त्यांचा हार मानून त्याचे पाठी नाही उभे राहायचं आहे. जे पण आपल्या जीवनात काल येतात, जे पण परिस्थिती येतात त्यात समोर उभे राहून आपल्याला त्या जीवनाची बातमीचा उपयोग करायचा आहे. कारण की जेव्हा आपण हा परिस्थितीत घाबरतो ते परिस्थिती अजून वाईट होऊन जाणार आहे. तर याबद्दल जितकं बी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर अजून कळणार आहे. तर सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या, व्यवस्थित बोलून घ्या आणि एक जे अर्थ तुम्हाला मी सांगितलेले आहे त्यांना भरपूर आनंदाने करून घ्या की कसं प्रमाणे मी तुम्हाला सांगितलेले आहे किंवा कसं प्रमाणे त्यांचा उपयोग करायचा आहे. कारण की या अर्थातून आपल्या जीवनातून खूपच महत्वाची प्रवृत्ती दिलेली आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. जेव्हा नाही कळणार तेव्हा पुन्हा तुम्ही ऐकणार आणि विचारणार आहे. कळलं? हो.